मॉक टेस्ट 11 चे काही क्वेश्चन्स डिस्कस करतोय. काहींमध्ये तुम्ही एरर केली आहे, काहींमध्ये मला वाटतं की अजून कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीची गरज आहे आणि काही क्वेश्चन मधला जो अप्रोच आहे सॉल्व करण्याचा तो करेक्ट करण्याची गरज आहे. पहिला क्वेश्चन घेऊयात आपण. द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर L, a cell of EMF E is balanced at length L/3 from the positive end of the wire. If the length of wire is increased by L/2, at what distance the same cell will give balanced point? So potentiometer wire ची लेंथ वाढवलेली आहे. सो बघा, सुरुवातीच्या जो सेल बॅलन्स करायचा आहे त्याचं EMF आपण काहीतरी E आपल्याला दिलंय. जो ड्रायव्हिंग सेल आहे त्याचं EMF आपण E0 मानूयात. ड्रायव्हिंग सेल EMF इज E0. आता इतर कुठलाही रेजिस्टन्स वगैरे इथे दिलेला नाहीये आणि आपण अज्यूम करायचं की ड्रायव्हिंग सेल आहे आणि तो डायरेक्टली पोटेन्शियोमीटर वायरला जोडलाय. सो इथे पोटेन्शियल ग्रेडियंट पहिल्या केसमध्ये असणार E0 डिवायडेड बाय L. बरोबर आहे, कारण सगळंच्या सगळं ड्रायव्हिंग सेलचं EMF त्या वायरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे. सो E0 बाय L इज पोटेन्शियल ग्रेडियंट. बॅलन्सिंग लेंथ दिली आहे, सो जो सेलचा EMF आपण काढतोय बरोबर आहे तो EMF आहे पोटेन्शियल ग्रेडियंट इनटू बॅलन्सिंग लेंथ. ओके, दिस इज द EMF ऑफ आवर सेल. आता सेकंड केस मध्ये काय केलंय की पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ इंक्रीज केली, आता ती L + L/2 केली. सो सेकंड केस मध्ये जो पोटेन्शियल ग्रेडियंट येणार तो येणार E0 अपॉन L + L/2. अर्थात L + L/2 म्हणजे 3L/2. So this can be written as 2E0 upon 3L. बरोबर आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट बदललं. बॅलन्सिंग लेंथ किती असं विचारलंय. EMF तोच आहे. सो बॅलन्सिंग लेंथ विल बी पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू बॅलन्सिंग लेंथ विल बी EMF ऑफ सेम सेल. दोन्ही केसमध्ये सेलचा EMF आपण E घेतलेला आहे. आता काय करायला पाहिजे आपल्याला. इक्वेशन 1 आणि 2 लेफ्ट हँड साइड EMF ऑफ सेल RHS आपण त्या ठिकाणी इक्वेट करूयात. पहिल्या केसमध्ये LL कॅन्सल होणार आहे, बरोबर की नाही. सो E इज व्हॉट E0/3 आणि दुसऱ्या केसमध्ये ते येतं 2E0/3L इंटू X. सो दोन्हीकडे काय कॉमन दिसतंय आपल्याला, E0 कॉमन दिसतंय, बरोबर आहे. हा 3 कॅन्सल होईल आणि मला X येईल L/2. सो न्यू बॅलन्सिंग लेंथ विल बी L/2. दिस विल बी अवर फायनल आन्सर. लेंदी क्वेश्चन होता, एकदा मेथड नीट समजावून घ्या. इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की जो ड्रायव्हिंग सेल आहे E0 तेच पोटेन्शियोमीटर वायरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स. कारण म्हणजे प्रॅक्टिकली आपण ड्रायव्हिंग सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किंवा त्याला काहीतरी सिरीज रेजिस्टन्स पण लावतात, पण ते दिलेलं नाहीये. सो अशी आयडियल सिच्युएशन आपण कन्सिडर करायची या प्रॉब्लेम मध्ये, राईट. हा क्वेश्चन बघा, इथे करेक्ट आन्सर ऑप्शन मध्ये नव्हतं. मेटल वायर ऑफ डेन्सिटी E फ्लोएट्स ऑन वॉटर सरफेस हॉरिझॉन्टली विदाउट सिंकिंग. किंवा वॉटर त्या मेटल वायरला वेट करत नाही, जस्ट टच होते मेटल वायर वॉटरला, असा इथे अर्थ घ्यायचा. सो सरफेस टेन्शन फोर्स म्हणजे सरफेस टेन्शन इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट, बरोबर आहे, इज बॅलन्स्ड बाय सेल्फ वेट ऑफ अ वायर. व्हॉट इज सेल्फ वेट ऑफ अ वायर? πr²L इज व्हॉल्यूम सिलेंड्रिकल वायर, बरोबर आहे. आणि डेन्सिटी, इथे डेन्सिटी E दिलेली आहे. सो हा M झाला, mg इज द सेल्फ वेट. काय कॅन्सल होईल दोन्हीकडनं, स्मॉल एल कॅन्सल होईल. इफ वी सॉल्व दिस फॉर r² इज T अपॉन πEg and r is under root T upon πEg. दिस इज युअर करेक्ट आन्सर. इथे जर लिक्विड वेट करत असतं आमच्या मेटल वायरला किंवा मेटल वायर काही प्रमाणात सिंक झाली असती, बरोबर आहे, तर त्या केसमध्ये
दोन्ही बाजूला त्या मेटलच्या म्हणजे इकडच्या सरफेसनं पण लिक्विड आहे आणि पलीकडच्या सरफेसनं पण लिक्विड आहे असं सिच्युएशन जर असती, बरोबर आहे, तर इथे सरफेस टेन्शन फोर्स घेताना 2 टाइम्स टी इंटू एल म्हणजे एल इथे 2 टाइम्स एल घ्यायला लागलं असतं, परंतु हे वेट करत नाहीये, मेटल वायर वेट करत नाहीये असं आपण ॲझ्युम करून हा क्वेश्चन सोडवणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. पुढे जाऊयात आपण. तिथे दिलंय कारण नॉट सिंकिंग ते महत्वाचं वाक्य आहे बघा तिथे. सो ऑप्शन नाहीये तिथे. ओके, हे करेक्ट ऑप्शन पाहिजे होतं. सोल्युशन मध्ये जे उत्तर दिलंय √2t/π/EG ते रॉंग आहे. ते कधी येईल जर काही प्रमाणात ती मेटल वायर लिक्विड मध्ये सिंक झाली तर. अर्थात असंच सिच्युएशन फायनल एक्झामला आली ऑप्शन नाहीये तर तुम्ही सरळ सी ऑप्शन लिहून या. बरोबर आहे की नाही. नंतर मग त्याचा बोनस वगैरे मिळेल. बरोबर. हा क्वेश्चन बघा, याचंही जे सोल्युशन दिलेलं आहे तुमच्या सोल्युशन मध्ये ते सोल्युशन चुकीचं आहे. तर हा करेक्ट कसा सोडवायचा बघा. नेटवर्क दाखवलंय तुम्हाला VB - VA कॅल्क्युलेट करायचंय. किरचॉफ्स लॉ वापरायचा आपल्याला ए आणि बी या पॉइंट मध्ये. आपण ए पॉइंट पासून सुरुवात करू. सो पोटेन्शियल ॲट ए, करेक्ट. करंट जातोय A to B, बरोबर आहे. आणि किती करंट जातोय, करंटची डायरेक्शन दिलेली आहे. करंट जातोय 5 एम्पियर. सो करंटच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीज होतो. सो -I × R. ही सेल आहे, आपण नेगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह जातोय. सो +E. इथे इंडक्टर आहे. सो इंडक्टरच्या अक्रॉस -LdI/dt, बरोबर आहे. आणि असं करून आपण बी पॉइंटला पोहोचतो. सो दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी. हे किरचॉफ्स लॉचं इक्वेशन आहे. ॲग्री ऑर नॉट. सो बी पॉइंटला आपण पोहोचलो, व्होल्टेज ॲट बी मिळालं. सो व्हॉट इज VA - VB. हा -IR पलीकडे गेला +IR -E +L dI/dt. येस ऑर नो. आता इथे I किती आहे 5, R किती आहे 1, E किती आहे आपल्याला 15, करेक्ट. L किती आहे 5 मिली हेनरी आय गेस. 5 मिली हेनरी. सो 5 × 10⁻³ बरोबर आहे. 5 × 10⁻³ dI/dt. आता इथे नीट इथे गोंधळ झालेला आहे सगळ्यांचा. द करंट इज डिक्रीजिंग. So dI/dt should be taken negative. So it should be taken -10⁻³ Ampere/second. हे मायनस साइन महत्वाचं आहे. सो व्हॅल्यू काय येणार बघा इथे 5 -15. हे -3 + 3 कॅन्सल होणार. सो हे येणार -5. सो दिस विल बी -15. VA - VB इज इक्वल टू -15. थोडक्यात VB - VA इज इक्वल टू +15 व्होल्ट. दिस इज द करेक्ट आन्सर. आय होप याच्यात कोणालाही काही शंका नाहीये. आणि शंका असली तर मला पर्सनली परत एकदा डाऊट विचारा. ओके, म्हणजे भेटून विचारा, वाटल्यास 1-on-1 मी डिस्कस करून सांगेल. मात्र या क्वेश्चन मध्ये कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका. राईट. इथे सोल्युशन मध्ये दिलेलं उत्तर चुकीचं आहे. हे जे उत्तर मी सांगतोय ते परफेक्ट आणि बरोबर आहे. इझी क्वेश्चन होता बघा हा. फॉर पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इट्स ॲव्हरेज स्पीड ओव्हर 1 ऑसिलेशन. आता पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करतो. सपोज हा पाथ आहे, बरोबर आहे. सो एक ऑसिलेशन म्हणजे ही अशी पूर्ण जर्नी तो कंप्लीट करतो. मीन पोझिशन पासून सुरू झाला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, तिथनं परत मीन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम आणि परत मीन पोझिशन. सो एका ऑसिलेशन मध्ये टोटल डिस्टन्स तो किती ट्रॅव्हल करतो. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू 4 टाइम्स एम्प्लिट्यूड. हे डिस्टन्स आहे. आणि एका ऑसिलेशनला टाइम किती लागतो, टाइम पिरियड इतका. ॲव्हरेज स्पीड विचारलंय म्हणून डिस्टन्स आणि टाइम. ॲव्हरेज वेलॉसिटी विचारली असते एका ऑसिलेशनची तर 0 आली असती. डिस्प्लेसमेंट वुड हॅव बीन 0. राईट ऑर रॉंग. सो व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम पिरियड. सो टाइम पिरियडची व्हॅल्यू टाका 2π/ω. यस ऑर नो. बरोबर आहे का. पण ओमेगा आता हा 2 आणि हा 4 आहे. सो 2 इट विल बी 2
a ओमेगा अपॉन पाय, आणि ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एन जर टाकली तुम्ही, 2 पाय एन फ्रिक्वेन्सी, हा पाय पाय कॅन्सल होईल आणि इट विल बी 4 an. राईट, दिस विल बी युअर आन्सर. ऑब्झर्व करा, इथे ॲव्हरेज स्पीड विचारलेला आहे, ॲव्हरेज वेलॉसिटी विचारली असती तर क्वेश्चनचं उत्तर 0 आलं असतं. इलेक्ट्रिक चार्ज मुव्हिंग विथ 0 वेलॉसिटी. बघा, इलेक्ट्रिक चार्ज आहे, मूव्ह करतोय म्हणजे इट विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड, आणि चार्ज आहे म्हणजे तो इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा प्रोड्यूस करणार. सो इट विल प्रोड्यूस बोथ इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड्स, दोन्हीही फील्ड्स तो प्रोड्यूस करेल. हा इझी क्वेश्चन आहे, मात्र तरी काही स्टुडंटने एरर केली आहे. When forward bias is applied to PN junction, then what happens to potential barrier decreases and width of depletion layer decreases. दोन्ही डिक्रीज होतं असं त्याचं करेक्ट आन्सर आहे. फॉरवर्ड बायस मध्ये, रिव्हर्स बायस मध्ये पोटेन्शियल बॅरियर पण वाढतं, डिप्लिशन लेअरची विड्थ पण वाढते. राईट, सो पुढे जाऊयात आपण. आता इथं एफिशियन्सी वगैरेच्या फॉर्म्युल्यात जायची काही गरज नाही. फुल वेव्ह रेक्टिफायर हा दोन्ही सायकलमध्ये रेक्टिफिकेशन करतो आणि म्हणून त्याची एफिशियन्सी अप्रॉक्सिमेटली हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या रेक्टिफिकेशन पेक्षा डबल असते. ओके, याचं खूप डिटेलिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंगमध्ये होतं, पण तिथे आपल्याला जायचं नाहीये. ओके, सिम्प्लिफाईड फुल वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी हाफ वेव्हच्या अप्रॉक्सिमेटली डबल असते असं आपण म्हणू शकतो. पुढचा क्वेश्चन बघा. A closed organ pipe of length L1 and open organ pipe contain diatomic gases of densities ρ1 and ρ2. दोघांकडे diatomic gases आहेत, त्यांच्या कॉम्प्रेसिबिलिटी सेम दिलेल्या आहेत. दे आर व्हायब्रेटिंग इन फर्स्ट ओव्हरटोन विथ सेम फ्रिक्वेन्सी. आता क्लोज्ड ऑर्गन पाईपची लेंथ L1 दिली आहे, सो त्या पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/4L. ओके, वेलॉसिटी इन क्लोज्ड ऑर्गन पाइप अपॉन 4L लेंथ, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे 3 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओपन ऑर्गन पाइप मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल वेलॉसिटी इन ओपन ऑर्गन अपॉन 2 टाइम्स L2. ओपन ऑर्गनची लेंथ मला वाटतं, अच्छा तीच लेंथ काढायची, लेंथ ऑफ ओपन ऑर्गन पाइप काढायची, सो X म्हणूयात आपण. चला, आणि सेकंड ओव्हरटोन आहे, सॉरी फर्स्ट ओव्हरटोन आहे म्हणजे ओपन पाईपला ट्वाइस एन फ्रिक्वेन्सी आहे. येस ऑर नो? तर हे आपल्याला दिलेलं आहे. आता इथे दोन्हीकडं वेलॉसिटी ऑफ साऊंड सेम नसेल ही महत्वाची गोष्ट समजून घ्या. ओके, नाहीतर मी इथे VV लिहून दोन्हीकडे कॅन्सल केलं असतं, पण असं होणार नाही, कारण त्या दोन्ही गॅसमध्ये, दोन्ही पाईपमध्ये जो गॅस आहे त्यांच्या डेन्सिटीज वेगळ्या आहेत. सो 11 स्टँडर्डचा जो साऊंड चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला दिलेला आहे, तो इथे वापरावा लागेल. कॉम्प्रेसिबिलिटी सेम आहे, गॅमा P हा फॅक्टर सेम आहे, बरोबर आहे. सो वेलॉसिटी अशा केसमध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ डेन्सिटी असते, डेन्सिटीवर डिपेंड आहे वेलॉसिटी, बरोबर आहे. सो या इक्वेशन मध्ये आपल्याला हा 2 कॅन्सल करायला लागेल, बरोबर आहे. इथे जर मी x काढलं, आता मी x काढतो इथे, हा x इकडे घेऊन गेलो तर 4L1 वरती जाईल, VO इंटू 4L1, आणि हा 3VC खाली. येस ऑर नो? बट व्हॉट इज V ओपन अपॉन V क्लोज्ड? ओपन ऑर्गन पाईप मध्ये डेन्सिटी आहे, सॉरी क्लोज्ड ऑर्गन मध्ये डेन्सिटी आहे ρ1 आणि ओपन मध्ये आहे ρ2. पण वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटीज, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. सो VO अपॉन VC इज इक्वल टू अंडर रूट डेन्सिटी इन क्लोज्ड पाइप अपॉन डेन्सिटी इन ओपन पाइप. yes or no? So it will be under root ρ1 by ρ2 4 times L1 by 3. Correct? This will be our correct answer. Yes or no? So B happens to be our correct option. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन आय होप मी बरोबर केलेत. काही चूक असेल तर बघा, सांगा मला तसं. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. हा
आहे सोपा क्वेश्चन, मात्र ऐनवेळी टाइम प्रेशरमध्ये कॅल्क्युलेशन्स करताना तुम्ही एरर करताय. अशा क्वेश्चनमध्ये पॉवर डेसिपिएटेडचा फॉर्म्युला असतो ERMS IRMS cos phi. बरोबर की नाही? हे जे 100 आहेत हे काय आहेत? हे पीक व्हॅल्यूज आहेत. व्होल्टेज आहे 100 व्होल्ट, सो RMS 100/√2. करंट आहे 100 मिली एम्पियर पीक व्हॅल्यू, सो 100 × 10⁻³ एम्पियर मध्ये. आणि cos 60 cos π/3 60 हाफ. बरोबर आहे. सो हा 100 10⁻³ सो हे 4 झिरोज आहेत. 10⁻³ म्हणजे हा 10 राहील अपॉन √2 2 × 2 4. So this will be 2.5 watt. This will be correct answer. बरोबर आहे. गडबडीत आपण ERMS न घेता पीक व्हॅल्यूज घेतोय आणि त्यामुळे बऱ्याच जणांचा आन्सर हे चुकतंय बघा. खूपच स्टँडर्ड क्वेश्चन आहे हा एंट्रन्स एक्झाम मधला. वायरचं टेन्शन आहे 225 न्यूटन आणि इट प्रोड्युसेस 6 बीट्स पर सेकंड when it is tuned with a fork. When the tension changes to 256 Newton, it is again tuned with the same tuning fork. The number of beats are unchanged. म्हणजे आत्ताही 6 बीट्स ऐकायला मिळतात. What is the frequency of tuning fork? Let n be the frequency of tuning fork. So दोन्ही केसमध्ये माझ्या वायरची फ्रिक्वेन्सी या n पेक्षा 6 न वेगळी आहे. The frequency of wire is 6 different than n because the wire is producing 6 bits. What is the frequency of wire? वायरची फ्रिक्वेन्सी आहे 1/2L √T/m. Other things remaining constant, the frequency of wire is directly proportional to √T. So frequency of wire in two cases will be under root T1/T2. Tension in first case is tension is 225 Newton, second case 256 Newton. What about the frequencies of wire? See, the wire is producing 6 bits with tuning fork. सो एका केसमध्ये वायरची फ्रिक्वेन्सी 6 न जास्ती आहे n-6 n+6 आणि एका केसमध्ये 6 न कमी आहे n-6. आता n+ कुठे घ्यायचा? तर इथे सरळ दिसतंय रे, √225 न्यूमरेटर छोटा आहे. सो n1 पहिल्या केसमध्ये वायरची फ्रिक्वेन्सी असेल n-6 ट्युनिंग फॉर्क पेक्षा 6 न कमी. टेन्शन वाढवलं, वायरची फ्रिक्वेन्सी वाढली आणि दुसऱ्या केसमध्ये ती होत असेल n+6. राइट और रॉंग? सो n-6 अपॉन n+6. डिफिकल्ट फॉर्म्युलेज वापरत नाही बसायचे. किती क्लॅरिटी आपल्या थिंकिंग मध्ये याची एक्झामिनेशन आहे. बरोबर की नाही? एग्री ऑर नॉट? सो काय मिळेल आपल्याला इथे? n इज इक्वल टू 186 हर्ट्स. बरोबर आहे. बी विल बी अवर करेक्ट आन्सर. न्यूटन्स लॉचा खूप स्टँडर्ड क्वेश्चन. प्रश्न विचारलाय की हे दोन ब्लॉक्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. क्वेश्चन असं विचारलाय, द फोर्स ऑन द लाइटर ब्लॉक. ओके, या 4 किलोग्रॅम ब्लॉक वरती किती फोर्स ऍक्ट होईल? सो व्हॉट वी डू, हे दोन्ही ब्लॉक्स एकत्र मूव्ह करणार आहेत. सो मी या पूर्ण सिस्टीमला, दोन ब्लॉकला एकत्र सिस्टीम म्हणतो. टोटल मास इज 10 किलोग्रॅम. The total horizontal force acting is 5 Newton. So if I apply F equal to ma, F is 5, mass is 10. So acceleration is 0.5 meter per second square. Right? आता मला विचारतायत की या 4 किलोग्रॅम वर किती फोर्स ऍक्ट होणार. या 4 किलोग्रॅमची फ्री बॉडी डायग्राम जर मी काढली इंडिपेंडेंटली, मला व्हर्टिकल फोर्स मध्ये काही इंटरेस्ट नाहीये त्यामुळे मी फक्त हॉरिझॉन्टल दाखवते. या 4 किलोग्रॅम वर कोण फोर्स लावतोय? हा नाही लागत आहे, हा 6 वर लागतोय 5 न्यूटन. हा 6 किलोग्रॅम मला याच्यावरती फोर्स लावतोय आणि तो किती लावतोय हेच विचारलंय. F' म्हणूयात त्याला. हा एकमेव फोर्स ऍक्ट होते हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. ऍक्सिलरेशन किती आहे 4 किलोग्रॅमच्या मासचं? ही अख्खी सिस्टीमच 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर ने ऍक्सिलरेट होते. सो 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. So force is equal to mass into acceleration अर्थात 2 Newton. Right? This will be your correct answer. C will be your correct answer. बरोबर आहे?
आता आयदर या क्वेश्चन मध्ये काही लोकांना डायरेक्ट फॉर्म्युला माहिती असेल किंवा काही लोकांना सॉल्व करून करायला लागेल. बघा, एक कॉन्केव्ह मिरर आहे, बरोबर. रिअल इमेज प्रोड्यूस करायची आपल्याला या कॉन्केव्ह मिरर मध्ये. फोकल लेंथ एफ आहे, बरोबर. सो रिअल इमेज साठी ऑब्जेक्ट हा फोकसच्या मागे ठेवायला लागतो. हा ऑब्जेक्ट आहे, बरोबर. कशी इमेज तयार होईल? हा इथे लाईट रे पॅरलल गेला, फोकस मधनं टर्न झाला, हा लाईट रे इथे गेला, इकडे कुठले तरी एकत्र येईल आणि इथे इमेज तयार होईल, बरोबर आहे. फायनल इमेज तयार होईल. रिअल इमेज आहे, उलटी आहे, रिअल इमेज आहे. आता ते काय म्हणतायत की जी ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ते एफ पासनं D1 डिस्टन्सवर आहे, एफ पासनं D1 डिस्टन्सवर आहे, आणि इमेज जी आहे ती एफ पासनं D2 डिस्टन्सवरती आहे. थोडक्यात U इज इक्वल टू एफ प्लस D1 आणि V इज इक्वल टू एफ प्लस D2 हे आपल्याला समजलं पाहिजे. आता इथं मिरर इक्वेशन जर वापरलं, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. ओके, हे मिरर इक्वेशन आहे. साइन कन्व्हेन्शन कॉन्केव्ह मिरर आहे, बरोबर आहे. सो एफ निगेटिव्ह, सगळं लेफ्टला आहे, सो सगळ्या टर्म्स निगेटिव्ह येतील, बरोबर. सो सगळ्या टर्म्स निगेटिव्ह येऊन नंतर काय होणार आहे? सगळीकडे -1 कॉमन घेऊन कॅन्सल होणार आहे. तुम्ही सगळ्या पॉझिटिव्ह टाकल्या तरी चालेल. सो 1/f, v ची व्हॅल्यू काय टाकेल मी? 1/f प्लस D2. u काय टाकेल? 1/f प्लस D1. आणि हे सॉल्व करायचं म्हणजे 1/f इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम करायचे. सो 2f प्लस D2 प्लस D1. कॅल्क्युलेशन स्वतः करून बघा वाटल्यास. f प्लस D2, f प्लस D1, क्रॉस मल्टिप्लाय करा, ठीक आहे. हे सोडवलं सगळं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून की f² विल कम D1 D2 आणि f विल कम अंडर रूट D1 D2. ओके, सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूटन्स फॉर्म्युला. न्यूटननं हा रे ऑप्टिक्स मध्ये डिराईव्ह केलेला होता, अंडर रूट D1 D2. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून पण आपल्याला तो करता येतो. डायरेक्ट माहिती आत्ता नव्हता, पण आता झालाय तुम्हाला माहिती. हा डायरेक्टली सुद्धा लिहिलं तरी उत्तर चालणार आहे, बरोबर आहे. पुढे जाऊयात. इझी क्वेश्चन. वॉटर फिल्म इज फॉर्म बिटवीन टू पॅरलल वायर्स, 10 centimeter length, distance 0.5 centimeter between the wires. It is increased by 1 millimeter. ओके, म्हणजे 0.1 सेंटीमीटर न इन्क्रीज केलेला आहे. तर व्हॉट इज वर्क डन? वर्क डन इज सरफेस टेन्शन इंटू एरिया क्रिएटेड. इथे एरिया क्रिएटेड किती आहे बघा. फायनल एरिया आहे 10 सेंटीमीटर इंटू 0.6 सेंटीमीटर आणि फिल्म आहे फ्रेम वरती आहे, सो तिला 2 सरफेसेस. मायनस इनिशियल किती होता? 10 इंटू 0.5 सेंटीमीटर, बरोबर की नाही, इंटू 2. करेक्ट. सो हे किती येईल? 6 मायनस 5 1 आणि हा 2 म्हणजे हा 2 येईल, 2 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉट दिस इज द एरिया क्रिएटेड, 2 सेंटीमीटर स्क्वेअर. So what is work done? Work done is surface tension into area created. Calculation बरोबर करा. Surface tension is 72 Newton per meter. Area 2 centimeter square. Right? Meter square करायला लागेल. So it is 144 into 10 raised to minus 4. बरोबर की नाही? So 1.44 into 10 raised to minus 2 joule. This is the work done. बरोबर आहे. एक्झाम प्रेशर मध्ये हे असले प्रश्न थोडेसे ट्रिकी होऊन जातात. स्प्रिंग हॅज लेंथ L अँड फोर्स कॉन्स्टंट K. इट इज कट इंटू 2 springs of length L1 and L2 such that L1 is K times L2. लक्षात घ्या, L1 प्लस L2 इज टोटल लेंथ L आणि माझी जी L1 आहे ती K टाइम्स L2 आहे. सो L2 जी आहे
ते आपण म्हणूयात L/K+1. दिस इज माय L2, राईट ऑर रॉंग? दिस इज माय L2. आणि L1 जी आहे ती याच्या K टाइम्स, बरोबर आहे, N टाइम्स आहे सगळं. सो K नको घ्यायला, इथे सगळीकडे N आहे, बरोबर. N+1 येईल. आणि L1 जी आहे ती N टाइम्स L2. सो दिस इज माय L1. हे दोन्ही लेंथ आहेत. बरं, आता मला विचारलंय की फोर्स कॉन्स्टंट ऑफ स्प्रिंग विथ लेंथ L1. लक्षात घ्या, फोर्स कॉन्स्टंट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. सो ओरिजिनल स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट K होता. L1 चा फोर्स कॉन्स्टंट जर K1 घेतला, K1/K इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. सो इट इज L/L1. राइट और रॉन्ग? इट शुड बी L/L1. Try to understand this. So what is K1? K times L/L1. So L1 न डिवाइड करायचं. डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकल न मल्टिप्लाय करायचं. N+1/NL. So LL कॅन्सल होईल. So it will be K times N+1/N. Right? B will be your correct answer. तर आता याच्यात फिजिक्स असं काही नाहीये, जस्ट कॅल्क्युलेशन्स आहेत. पण क्वेश्चन आला होता एक्झामला यापूर्वी आणि तो आपण इथे घेतलाय. या क्वेश्चन मध्ये बऱ्याच जणांनी एरर केली आहे. क्वेश्चन वाचा. अ लाईट बल्ब कनेक्टेड इन सिरीज विथ अ कॅपॅसिटर अँड अन AC सोर्स. एक बल्ब आहे, लाईट बल्ब आहे. ओके, इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ कॅपॅसिटर अँड AC सोर्स. अशा प्रकारची सिच्युएशन आहे. ओके, हा बल्ब आहे. बर, ऑन रिड्युसिंग द कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटन्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स. C कमी केला आणि सोर्सची फ्रिक्वेन्सी कमी केली तर लॅम्पच्या ब्राईटनेसला काय होईल? ओके, लेट दिस सोर्स हॅज EMF E, RMS व्हॅल्यू ऑफ EMF E अँड फ्रिक्वेन्सी F. आता ब्राईटनेस डिपेंड करतो की किती पॉवर मिळते याला, आणि याला पॉवर किती मिळेल, या बल्बला पॉवर किती मिळेल. तर पॉवर ॲज लॉंग ॲज दिस EMF इज कॉन्स्टंट कॅन बी रिटन ॲज 10th स्टँडर्ड मधला V²/R फॉर्म्युला आहे पॉवरचा. बरेच फॉर्म्युलेज आहेत. I × R, सॉरी I² × R, VI किंवा V²/R. ठीक आहे, हेच मी AC सोर्स मध्ये वापरतो. किती पॉवर मिळेल? V²/R. करेक्ट. R च्या ऐवजी V च्या ऐवजी E म्हणतो, E²/Z इतकी पॉवर मिळेल. इंटू पॉवर फॅक्टर cos⁴ असेल, जे काय असेल ते. ठीक आहे, ही पॉवर मिळेल. आता लक्षात घ्या, E आपण बदलत नाहीये, EMF ची व्हॅल्यू नाही बदलत आहे, आपण फ्रिक्वेन्सी बदलतोय. सो आपण Z बदलतोय. आता हे कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC हा किती असतो? तर 1/2πfc. मी जर फ्रिक्वेन्सी कमी केली तर XC वाढेल. मी कॅपॅसिटी कमी केली तरी XC वाढेल, डिनॉमिनेटरला ना. सो XC वाढेल, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वाढेल, बरोबर आहे. Z वाढेल म्हणजे पॉवर कमी होईल, बल्बचा ब्राईटनेस कमी होईल, बरोबर आहे. सो फ्रिक्वेन्सी कमी केली किंवा कॅपॅसिटी कमी केली, दोन्ही केसमध्ये बल्बचा ब्राईटनेस काय होणार आहे? इथे कमी होणार आहे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. ठीक आहे. इथे इंडक्टर असतं तर आन्सर बदललं असतं. तुम्ही विचार करा स्वतः, इंडक्टर असतं तर काय आन्सर असतं ते. डॉपलर इफेक्टचा क्वेश्चन. सोर्स अँड लिसनर आर बोथ मूव्हिंग टुवर्ड्स ईच अदर विथ स्पीड V/10. ओके, if the frequency of sound note emitted by source is n, then what is the frequency heard by listener? बघा, apparent frequency दोन्हीही मूव्ह करतायत. काय फॉर्म्युला apparent frequencyचा? actual frequency into V plus minus velocity of observer किंवा listener
v मायनस प्लस वेलॉसिटी ऑफ सोर्स. राईट ऑर रॉंग? आता या केसमध्ये आमच्या लिसनरची वेलॉसिटी आहे v/10 आणि तो अप्रोच करतोय. अप्रोच केल्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढणार, न्यूमरेटरला प्लस होणार VL, बरोबर आहे, आणि तो किती आहे v/10. सोर्स पण अप्रोच करतोय, सो ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी वाढवणार, त्यासाठी डिनॉमिनेटर कमी केला पाहिजे, अप्रोचला वरचे साइन्स वापरायचे. सो VS किती आहे v/10. ठीक आहे. सो n सिम्प्लिफाय केलं, v कॉमन घेऊन कॅन्सल होणार आहे, सो इट इज 1 + 1/10, 1 - 1/10. So it is 11/10 upon 9/10. So it is n into 11/9. बरोबर आहे. आणि काय आन्सर येईल? 11/9, 1.91 जा 20, 9 2 जा 18. So again 20. So it will be 1.22 n. This will be correct answer. कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत का बघा? येस, करेक्ट आहेत. पुढे जाऊयात आता. हा पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नीट वाचा. एअर कॅपॅसिटर होता, त्यानंतर डायइलेक्ट्रिक ऍड केलंय त्याच्यामध्ये, बरोबर आहे. सो जो इफेक्टिव्ह डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, नाही सॉरी काय विचारले, नवीन कॅपॅसिटी C2 आहे, तर रेशो ऑफ C1/C2. चला C1 काय होता? एअर कॅपॅसिटर कॅपॅसिटी होती A ε0D. दुसऱ्या केसमध्ये हे दोन कॅपॅसिटर वेगळे कन्सिडर करायचे आणि ते पॅरलल सिरीज मध्ये. सो 1/C2 इज 1 याची कॅपॅसिटी पहिल्याची. काय येणार याची कॅपॅसिटी? A ε0 अपॉन D/2. बरोबर आहे. सो हा D/2 वरती नेऊ का इथे डायरेक्टली? चालेल का? बघा इथे काय वापरणार आहे मी? सिरीज, कॅपॅसिटर्स इन सिरीज. सो 1/C2 हे जे दोन कॅपॅसिटर्स आहेत तयार झालेले, C' आणि C', असं करायला लागणार, बरोबर आहे. पण C' किती आहे? व्हॉट इज C'? याची कॅपॅसिटी किती आहे? C' पहिल्याची A ε0 D/2 इंटू K1. सो त्याचा रेसिप्रोकल काय येईल? हा D/2 वरती जाईल, A ε0 K1, D/2 वरती जाईल, A ε0 K2. इज इट करेक्ट? बरोबर बोलतोय? असं होईल. एग्री ऑर नॉट? करेक्ट. हा झाला माझा 1/C2 आणि मला C1/C2च पाहिजे, बरोबर आहे की नाही? C1/C2. व्हॉट आय वॉन्ट इज C1/C2. सो याला त्यातल्या त्यात सिम्प्लिफाय करा. D/2A ε0 कॉमन येईल, बरोबर आहे. ब्रॅकेटमध्ये राहील 1/K1 + 1/K2. बघा C1/C2 करायचंय म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. इथेच प्रॉडक्ट घेऊन टाकू शकतो आपण. प्रॉडक्ट घेतला तर A ε0 कॅन्सल, हा D, हा वरचा D कॅन्सल, काय राहील? 1/2 1/K1 + 1/K2. सो इट विल बी K2 + K1 अपॉन K1 K2. चेक करा विचारले काय? C1/C2च विचारले, तेच आपण काढले. ओके. सो करेक्ट आन्सर काय येईल? D करेक्ट आन्सर येईल. बघा इथे ओके दिसत नाहीये. D विल बी करेक्ट आन्सर. दिस D विल बी करेक्ट आन्सर. राईट. ठीक आहे. क्वेश्चन्स डिफिकल्ट नाहीयेत, जस्ट दॅट टाइम प्रेशर मध्ये ते बरोबर करणं हे चॅलेंज आहे. Insulated container contains a diatomic gas of molar mass m. The container is moving with velocity v. If it is stopped suddenly, what is the change in temperature? Now when the container is stopped suddenly, its kinetic energy gets converted into its internal energy and the temperature increases. It's an insulated container, right? So the logic is kinetic energy, suppose त्या कंटेनर मध्ये m मासचा गॅस होता, सो त्याची कायनेटिक एनर्जी होती 12 mv² आणि ही कन्वर्ट होते आपल्या
त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी वाढते, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं, बरोबर आहे. सो आता हा डायॲटॉमिक गॅस आहे आपल्याकडे, बरोबर आहे. डायॲटॉमिक गॅस म्हणजे त्याची इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आपला, NCV इंटू टी, बरोबर आहे. दिस विल बी द इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी, NCV डेल्टा टी लिहूयात, चला तुम्हाला आवडेल तसं, बरोबर आहे. ऍग्री ऑर नॉट. आता हा जो N आहे, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत. कसे काढतो नंबर ऑफ मोल्स आपण, तर मास ऑफ गॅस अपॉन मोलर मास. CV डायॲटॉमिक गॅस आहे, व्हॅल्यूज तुमच्या पाठ असतील, π/2R इंटू डेल्टा टी. आम्हाला काय काढायचंय, डेल्टा टी. सो दोन्हीकडनं काय कॅन्सल होताना दिसतंय, मला हा M कॅन्सल होताना दिसतोय, हा 2 कॅन्सल होताना दिसतोय. सो मला डेल्टा टी येतोय mv² अपॉन 5R. ठीक आहे. आता इथं त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की डायॲटॉमिक गॅस आहे. ते कधी कधी सांगतील की हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, तर तिथे आपल्याला तो बदल करता आला पाहिजे. 1-2 व्हेरिएशन्स आहेत या क्वेश्चनचे सुद्धा, की जसं हे मासच्या भाषेत दिलंय, नंबर ऑफ मोल्सच्या भाषेत येऊ शकतं, बरोबर आहे. पण बेसिक कॉन्सेप्ट हीच आहे. एका बाजूला कायनेटिक एनर्जी आहे, दुसऱ्या बाजूला चेंज इन इंटरनल एनर्जी आहे, बरोबर. न्यूटन्स लॉज ऑफ कूलिंग वरचा खूप लेंदी क्वेश्चन आला, तोही 48 नंबरचा. सो मे बी शेवटच्या 1 मिनिटात तुम्ही मार्क केलाय किंवा गेस केलेला आहे. ठीक आहे, हरकत नाही. लेंदी खरंच आहे, पण आलाय एक्झामला, यापूर्वी आलाय, सो आपल्याला सॉल्व्ह केलं पाहिजे. ऑर्डिनरी बॉडी कूल्स फ्रॉम 4 थीटा टू 3 थीटा इन T minutes. सो व्हॉट इज रेट ऑफ कूलिंग हिअर, θ/T इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एक्सेस टेम्परेचर. आता इथे एक्सेस टेम्परेचर काय, रूमचं थीटा आहे, 4 थीटा टू 3 थीटा म्हणजे ऍव्हरेज टेम्परेचर 3.5 थीटा, बरोबर आहे. 3.5 थीटा ऍव्हरेज टेम्परेचर, बरोबर आहे, मायनस रूम टेम्परेचर थीटा. सो 2.5 थीटा, सो 5 θ/2. मी कॅल्क्युलेशन्स फास्ट केलेत, तुम्हाला गरज असेल पॉज घ्या, स्वतः कॅल्क्युलेशन्स करून बघा. ठीक आहे. सो हे जर मी सॉल्व्ह केलं, थीटा थीटा दोन्ही केसमधनं कॅन्सल होणार आहे, आपलं के येणार आहे आपला के. सो हा 5 खाली जाईल, 2/5T. दिस विल बी के फ्रॉम दिस फर्स्ट इक्वेशन, राईट. आता सेकंड केसमध्ये ते विचारतायत की फायनल टेम्परेचर काय होईल. आपण म्हणूया 3 थीटावरनं x होईल. सो रेट ऑफ कूलिंग 3 थीटा मायनस x/T इज इक्वल टू के टाइम्स एक्सेस टेम्परेचर ऑफ बॉडी. सो बॉडीचं टेम्परेचर 3 थीटा होतं, शेवटी x झालं, ऍव्हरेज झालं 3 थीटा प्लस x/2 मायनस ओरिजिनल टेम्परेचर रूम टेम्परेचर थीटा. सो हा कार्यक्रम असा लिहायला लागेल, बरोबर. लेंदी क्वेश्चन आहेच, पण एक्झामला आलाय, पर्याय नाही, आपल्याला सोडवायला लागेल. 3 थीटा आहे ते 30, बघा माझी सुद्धा चूक झाली काही गडबडीत ते लिहिताना. तर तुमच्या होत असतील, गडबडून जाऊ नका. जितक्या कमी चुका करू आपण तितका स्कोर बेटर येईल, आणि परीक्षा तेवढीच आहे. TT कॅन्सल होईल, हा 2 आय होप माझे कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहेत. 30 मायनस x इज इक्वल टू 3 थीटा मायनस 2 थीटा म्हणजे किती रे, थीटा प्लस x, ओके, अपॉन 5. ओके, आणि मग हे काय येईल, हा पण 3 थीटा आहे, हा 30 नाहीये. चला, म्हणजे 5 इंटू 3 थीटा 15 थीटा मायनस 5x इज इक्वल टू थीटा प्लस x. सो 6x इज इक्वल टू 14 थीटा. सो x इज इक्वल टू, बापरे, 14 थीटा बाय 6, आणि आन्सर 14 ना. सो 7 थीटा बाय 3 हे आन्सर येते. ओके, सो व्हेरी लेंदी क्वेश्चन. ओके, क्रुएल पद्धतीने विचारल्या गेल्या एक्झामला. MST CET 54 सेकंड्स मध्ये व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व, आय नो. तुम्हाला जर सोपे प्रश्न कमी वेळात जमले तरच असे प्रश्न सोडवायची संधी मिळते. पुढचा क्वेश्चन आहे. आता हा इझी क्वेश्चन, ज्याला मी इझी म्हणतो बघा. लीड स्पियर ऑफ मास m फॉलिंग थ्रू विस्कस लिक्विड विथ टर्मिनल वेलोसिटी v0
Another lead sphere of mass 8m but of the same material will fall through the same liquid with terminal velocity. टर्मिनल वेलॉसिटीचा फक्त फॉर्म्युला माहिती असेल 2/9 r² g अपॉन इटा डेन्सिटीचा डिफरन्स, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे टर्मिनल वेलॉसिटी r² वर डिपेंड असते. त्याचा पब्लिकला वाटतं इथे r चा काय संबंध, मास वरनं कळतं. स्पिअरचं मास तुम्ही 8 टाइम्स केलंय याचा अर्थ व्हॉल्यूम 8 टाइम्स केलंय याचा अर्थ रेडियस 2 टाइम्स केलंय. व्हॉल्यूम रेडियसच्या क्यूबवर डिपेंड आहे, कळलं पाहिजे. सो रेडियस 2 टाइम्स केल्यावरती वेलॉसिटी 4 टाइम्स होणार, हे कळलं पाहिजे, 2 चा स्क्वेअर, आणि आन्सर लिहिता आलं पाहिजे 4v0. आता हा प्रश्न आपल्याला 30 सेकंदात 50 सेकंदात जमला पाहिजे, इथे टाइम वाचला पाहिजे, बरोबर आहे. ही ती परीक्षा आहे. चलो, एवढे क्वेश्चन्स होते तुमचे डाऊट्स म्हणा किंवा जे मला वाटलं सॉल्व्ह करायला गरजेचं आहे, एरर्स ज्याच्यामध्ये होत आहेत परत परत. ठीक आहे, परत एकदा कंप्लीट सेशन बघा, पेपर अनालाइज करा, सगळे पेपर नीट अनालाइज करा. असेच प्रश्न फायनल एक्झामला येणं अपेक्षित आहे.